हे जगणे आनंदाचे प्रवचन तिसरे भाग तिसरा. मनातील टोचणी. एकदा एक विपश्यना शिबिरामध्ये 23-24 वर्षांचा एक विद्यार्थी आला होता. तो सांगायचा की सर, किती वर्ष झाली मला रात्री झोपच लागत नाही. मला कळे ना काय आहे ते. म्हटलं सांग काय ते. इकडे तिकडे त्याने बघितलं आणि म्हणाला, सर, गेले 3 दिवस मी तुमच्याबरोबर राहतोय. तुम्हीच अशी एक व्यक्ती मला दिसताय की मी जे मनात दाबून ठेवलं आहे ते सगळं सांगून टाकावंसं वाटतं. एकदा पहाटे 3 वाजता निर्जन रस्त्यावरती आम्ही जोरात गाडी चालवीत जात होतो आणि एक मनुष्य सायकलवरून जात होता. त्याला गाडीचा दिवा दिसला, शिवाय आम्ही गाडीचा हॉर्न वाजवला, पण तो गडबडला आणि गाडीच्या खाली आला आणि आमच्या देखत आम्ही त्याला उडवला. पुढे गेल्यावर आम्ही मागे वळून बघितलं की तो कळवळत होता, तडफडत होता, पण माझा धीर झाला नाही की आपण उतरून त्याला मदत करावी. आपण पकडले जाऊ या भीतीने तिथून पळालो. दुसऱ्या दिवशी मला वर्तमानपत्रात वाचायला मिळालं की एक मनुष्य रस्त्यावर अपघातामध्ये उडवला गेला आणि मेला. काही वर्षापूर्वी ही गोष्ट घडली, पण मी ही विसरू शकत नाही. पण कुणालाच माहिती नाही, कारण रस्त्यावर त्यावेळेला कुणीच नव्हतं. त्यामुळे पुरावा नाही, त्यामुळे कुणाला पकडणार. आजपर्यंत ती केस कधी निघाली नाही, तपास झाला नाही आणि यापुढेही कधी होईल असं नाही. परंतु जेव्हा जेव्हा हे आठवतं तेव्हा तेव्हा मी घाबरून उठतो आणि दरदरून घाम यायला लागतो. आता हा कैदेत नाही, तुरुंगात नाही, तरी याने तुरुंग निर्माण करून घेतला आहे आणि त्याचा तो नरकवास तो उपभोगतोय. त्यापेक्षा शिक्षा होऊन 2 वर्षांनी तो बाहेर आला असता तर जास्ती चांगलं झालं असतं. तर प्रत्येकाच्या आतमध्ये या अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आतमध्ये सारखे क्लेशाने तडफडत असतो. तेव्हा अगदी खालच्या पायरीपासून वरपर्यंत प्रवास करणे ही प्रत्येकाची क्षमता आहे आणि वरती सगळ्यात जे अनंत आहे, विष्णू आहे, तो आपला आधार आहे, म्हणजे गगनसदृशम विश्वाधारम. तेव्हा आपण या शिडीवरती कुठे जायचं, कुठे जगायचं, आपलं व्यक्तरूप कुठे व्यक्त करायचं, काय टाळायचं, ही प्रत्येकाच्या स्वाधीन आहे. ज्या समाजामध्ये आपण जगतो आहोत त्या समाजाची अपेक्षा तुम्ही सज्जन असावं एवढीच आहे. सामान्यजन असला तरी चालेल, दुर्जन असला तर अधूनमधून थोडी ताकीद देऊ. जर अपराधी ठरलात ना तर तुम्हाला शिक्षा करू. अशा समाजामध्ये आपण जगतो आहोत. असा समाज म्हणजे ज्याच्याशी रोज आपला व्यवहार घडतो, संबंध येतात, अशी माणसं आहेत. कैदी आणि विपश्यना. अनेक तुरुंगामध्ये हल्ली विपश्यना शिकवली जाते. किरण बेदी यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही. किरण बेदी या तिहारच्या तुरुंगात इन्स्पेक्टर जनरल म्हणून गेल्या. किरण बेदी हे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. प्रचंड स्वाभिमानी, आत आणि बाहेर असं काहीही नाही. जे योग्य वाटतं ते करतील, त्याचे परिणाम काहीही होऊ देत. अशा निर्भय माणसाला जग घाबरून असतं. ह्यांनी तिथे प्रयोग करायला सुरुवात केली. 10,000 कैदी, त्यांच्यातले ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे, शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा भोगत आहेत, असे फक्त 2,000 कैदी आणि उरलेले 8,000 कैदी अंडर ट्रायल आहेत. म्हणजे त्यांनी गुन्हा केला आहे हे सिद्ध झालं तरच त्यांना शिक्षा होणार, पण निकालापूर्वीच ते काही वर्ष तुरुंगात आहेत, कारण त्यांची केस कोर्टामध्ये निघतच नाही. ह्यांनी केलेलं काय असेल? केव्हा तरी बेसावध असलेल्या अवस्थेमध्ये जे काही करायला नको, व्हायला नको होतं ते घडून गेलं. फक्त एकदा ते घडलं, पण आयुष्यभर त्यांच्या मागे आहे. अशा कैद्यांनासुद्धा संतपदापर्यंत नेता येतं. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. हे खरं असल्यामुळे किरण बेदींनी असा विडा उचलला की मी काहीतरी करीन. मग त्या शोधात होत्या, कसं करता येईल, काय करता येईल, त्यांना मदत करायला पाहिजे. इथे जे वर्षानुवर्ष राहिलेत त्यांचा स्वभाव आणखी अपराधी होतो. जी वागणूक वाईट नव्हती ती इतरांकडून ते शिकतात आणि सगळ्या तऱ्हेचा दुर्व्यवहार इथे चालतो. तेव्हा किरण बेदींचा असिस्टंट जो जेलर होता त्यांनी त्यांना सांगितलं की मॅडम,
मी विपश्यना साधनेला जाऊन आलेलो आहे आणि तिथे खरोखरच असं काही शिकायला मिळतं की माणूस अंतर्बाह्य उजळून निघतो. मग त्यांनी त्याबद्दल चौकशी केली. राजस्थान गव्हर्नमेंटचे चीफ सेक्रेटरी हे विपश्यना संस्थेचे ॲडमिनिस्ट्रेटर होते. त्यांच्याशी संपर्क साधला आणि विपश्यनेचं एक शिबिर आधी जेलर्ससाठी घेतलं आणि मग कैद्यांसाठी घेतलं. त्यावेळेला शिबिर घ्यायला गोयंकाजी आणि त्यांच्याबरोबर 24 सहाय्यक आचार्य गेले आणि त्यांनी पाहिलं की त्या कैद्यांना बेड्या घालून आणलेलं आहे. गोयंकाजींनी सांगितलं, सगळ्यांच्या बेड्या काढा, कारण मनुष्य म्हणून मला त्यांना सन्मान द्यायचा आहे. त्यांना मनुष्य म्हणून माझ्यासमोर बसू देत. त्यांना सांगण्यात आलं की हे भयंकर हिंसक लोक आहेत, ते तुमचा गळासुद्धा दाबतील. गोयंकाजी म्हणाले, जे व्हायचं ते होऊ दे. धर्म किंवा अध्यात्म जे काही आहे माझ्यामधलं ते सांभाळून घेईल सगळं. मग खड्या पहाऱ्यात शिबिर लावण्यात आलं. उत्तम शिबिर झालं. त्या शिबिरावरती एक पुस्तक तयार झालं आहे, फ्रीडम बिहाइंड बार्स म्हणून. हे जे कैदी विपश्यना कोर्समधून गेले त्यांचा त्यांच्या कोर्सच्या आधी, कोर्सच्या दरम्यान, कोर्सच्या नंतर वर्षभरापर्यंत त्यांच्या मनाचा, त्यांच्या वागणुकीचा अभ्यास करण्यात आला. सगळ्यांनी एकमताने जाहीर केलं की आमच्या मनामधला जो सूडभाव होता तो निघून गेला आहे, कारण आमच्या असं लक्षात आलं आहे की कधीतरी बेसावतपणे असं कृत्य घडलं आणि त्यासाठी आम्हाला तुरुंगवास भोगावा लागत आहे. आता माझं वागणं आणि बोलणं मी सुधारेन. माझं मन निर्मळ करण्याच्या दृष्टीने माझं उरलेलं जीवन मी खर्ची घालेन. आता अनेक तुरुंगांतून अशा तऱ्हेचे कोर्सेस होतात. येरवड्याच्या तुरुंगात, जयपूर, नाशिक, पाटणा, बडोद्याच्या जेलमध्ये पुष्कळ ठिकाणी हे कोर्सेस आहेत. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की कितीही वाईट कृतीचा, वाईट वृत्तीचा मनुष्य असला तरी त्याच्यामधले हे जे विष्णू तत्त्व आहे ते नष्ट होत नाही. ते केव्हाही जागं करता येतं. आता आपण जे सामान्य जन आहोत, कधी थोडे दुर्जन असतो, कधी थोडे सज्जन असतो. कमीत कमी कायमसाठी सज्जन व्हायला शिकायचं, म्हणजे अंतरयात्रा सुरू करायची. सकाळी एक शब्द मी तुम्हाला सांगितला होता, रेकॉर्डेड. आपल्या डोक्याच्या कवटीमध्ये मेंदू असतो. त्याचे 4 भाग असतात. सगळ्यात खालच्या भागाला हा साधारण गाजरासारखा असतो, हाइंड ब्रेन असं म्हणतात. तो जुना मेंदू आहे. तो प्राण्यामध्ये पण असतो, त्याच्यामुळे आपण जिवंत असतो. त्याच्या वरच्या भागाला मिड ब्रेन असं म्हणतात. आपल्या शरीरातल्या स्वयंचलित क्रिया, उदाहरणार्थ श्वास, रक्ताभिसरण त्यामुळे सांभाळल्या जातात. आपला तोल पण सांभाळला जातो. त्याच्या वरचा भाग म्हणजे मेंदू नंबर 3, त्याच्यावर आपली इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अवलंबून असतात. त्याच्यावरच्या भागाला निओकॉर्टेक्स असं म्हणतात. गेल्या 30-40 हजार वर्षात तयार झालेला हा भाग आहे. आजचा मनुष्य साधारण 40,000 वर्षापासून आहे. त्याच्या आधी मानव आणि प्राणी यांच्या जगण्यात फारसा फरक नव्हता. समाज बनलेला नव्हता, कुटुंब व्यवस्था नव्हती. विवाह संस्था. विवाह कशाला म्हणायचं तर 13, 14, 15 वर्षांची मुलं आणि मुली झाल्या की आतमध्ये नैसर्गिकरित्या कामवासनेचा प्रचंड ओघ प्रवाहित व्हायला लागतो. पूर येतो. जसं नदीला पूर आल्यावर किनारे वगैरेंची बंधनं तुटतात, पाणी कुठेही वाहत जातं, त्यामुळे हाहाकार होतो. असं होऊ नये म्हणून समाजाने जे त्या दृष्टीने प्रवाहित होतं त्याला विवाहित केलं. म्हणजे नदीचे दोन्ही काठ बांधून चॅनलसारखे केले आणि त्याला सांगितलं की आता यापुढे चॅनलमधून चालायचं. बंधनं घालून घेतली. विवाह हे बंधन आहे. म्हणून आपण पत्रिकेमध्ये लिहित असतो की अमुक अमुक विवाहबद्ध होत आहेत, म्हणजे बांधले जाणार आहेत. आणि या बंधनामध्येही मुक्ती आहे, कारण बंधन एकदा पाळलं की त्याला नेमकी वाट मिळते. त्याच्यातून आपण चालू शकतो. पण या समाजाने जसे विवाहाचे नियम घातले तसे बोलण्याचे, चालण्याचे, वागण्याचे सगळे नियम घालून दिले. हे जे नियम घालून दिले त्याला पूर्वीच्या काळी म्हणत असत धर्म. धर्म म्हणजे समाजामध्ये एकमेकांनी एकमेकांशी कसं वागायचं याचं कोड ऑफ कंडक्ट.
नीती. नीती म्हणजे न इति. असं करायचं, असं करायचं, असं करायचं नाही म्हणजे नीती. द डूज अँड डोंट्स ऑफ कॉमन सोशल लिव्हिंग. आणि ह्या सगळ्यात वरचा जो मेंदू आहे निओकॉर्टेक्स, त्याच्यावरती संस्कार होतात. आपल्या मेंदूचे 4 भाग लक्षात घ्या. अगदी खालचा भाग साधारण गाजराच्या आकाराचा, तो उत्क्रांतीच्या टप्प्यातील सर्वात जुना आहे. प्राण्यांमध्येही तो असतो. त्याच्यावरचा भाग हा स्वयंचलित क्रिया जसं श्वासोच्छ्वास, हृदयाची धडपड, तोल सांभाळणे इत्यादी यांच्याशी संबंधित आहे. त्याच्यावरचा जो भाग आहे तिसरा, त्याच्याशी आपली 5ही ज्ञानेंद्रिय आणि 5ही कर्मेंद्रिय जोडलेली आहेत. आणि त्याच्याही वरचा जो भाग आहे त्याला निओकॉर्टेक्स म्हणतात. निओ म्हणजे नवीन. 2 पायावर उभा राहणारा मनुष्य प्राणी जवळजवळ 20 लाख वर्षांपासून आहे. आणि उत्क्रांतीमध्ये हा मेंदूचा 4था भाग जो विकसित झाला तो अगदी अलीकडच्या केवळ 40,000 वर्षापूर्वीचा आहे.